21 दिवसाचं हेअर ग्रोथ चॅलेंज घेतलं आणि बिलीव्ह मी रिझल्ट इतके जबरदस्त होते की मी स्वतः एक्सपेक्ट नव्हतं केलं। माझा हेअर फॉल लिटरली बंद झाला होता, बेबी हेअर्स यायला सुरुवात झाली होती आणि स्कॅल्प सुद्धा एकदम काम वाटायला लागला होता। मी कोणतीही एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट नाही केली, पण जे केलं ना ते कन्सिस्टंटली केलं आणि आज तुम्हाला माझा एकदम खरा अनुभव मी सांगणार आहे। जर तुमचा पण हेअर फॉल थांबत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण चेंज होतो। आपल्याला वाटतं की काही होणार नाही, पण होतो चेंज ज्यावेळी आपण गोष्टी कन्सिस्टंटली फॉलो करतो। मी सुरुवात केली अगदी सोपं घरगुती उपायांपासून। ओनियन ज्यूस, हो, कांद्याचा रस सल्फर रिच असतो जो फॉलिक्युल्स मजबूत करतो। मी आठवड्यातून 2दा लावायची आणि 30 मिनिटं ठेवल्यानंतर हेअर वॉश करायची। त्याचा जो स्मेल येतो तो टाळण्यासाठी त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा। एकदा करून बघा, स्कॅल्प सुद्धा हळूहळू आपल्याला क्लीन वाटायला लागतो। दुसरी जी होम रेमेडी मी केली ती केली ग्रीन टीच्या सहाय्याने। ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे आपला स्कॅल्प डिटॉक्स करतात। काय करायचं, ग्रीन टीच्या 2 बॅग्स थोड्या गरम पाण्यामध्ये 10 ते 20 मिनिटं ठेवायच्या आणि त्यानंतर ते पाणी आपल्या केसांवर स्प्रे करायचं। दुसऱ्या आठवड्यात मी ऍड केला ममाअर्थचा रोजमेरी अँटी हेअर फॉल शॅम्पू आणि कंडिशनर। काय होतं ना, पावसाळ्यात ह्युमिडिटी वाढते आणि त्यामुळे आपला स्कॅल्प वीक होतो आणि मग हेअर फॉल सुरू होतो आणि मला हे खरंच जाणवत होतं, म्हणून मी स्विच केलं रोजमेरी आणि मेथी दाण्याच्या कॉम्बिनेशनवर। रोजमेरी स्कॅल्पचं ब्लड सर्क्युलेशन वाढवतो आणि मेथी दाणा हेअर ब्रेकेज कमी करतो। स्पेशली मॉन्सून साठी बेस्ट इंग्रेडियंट आहे आणि मला याची एक गोष्ट प्रचंड आवडली, मामाअर्थ ऍक्च्युअली लिसन्स टू इट्स युजर्स आणि ते त्यांच्या प्रोडक्ट मध्ये नेहमी इनोव्हेशन्स आणतात, रिसर्च बेस्ड इम्प्रूव्हमेंट करत राहतात। त्यांनी ओनियन शॅम्पू सुद्धा अपग्रेड केला होता आणि आता ही रोजमेरी रेंज मला पर्सनली खूप सूट झाली आहे। शॅम्पू स्मूथ वाटतो आणि कंडिशनर एकदम लाईट वेट, स्कॅल्प काम वाटतो आणि ड्रायनेस सुद्धा कमी होतो। मला सेकंड वीक पासूनच माझ्या हेअर फॉल मध्ये फरक जाणवायला लागला। सो यस, नॅचरली हेअर फॉल कमी करतो अप टू 93%। नो हार्मफुल केमिकल्स, मेड सेफ सर्टिफाईड आणि डेली वापरायला सुद्धा सेफ। हा शॅम्पू जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि 20% डिस्काउंट साठी माझा कोड स्नेहांकित 2025 वापरायला विसरू नका। मामाअर्थचं हे कॉम्बो तुम्हाला Amazon, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल आणि जवळच्या स्टोअर मध्ये इझिली मिळेल। आणि आता पुढचा पॉइंट, हे सगळं ज्यावेळी मी करत होती ते करताना मला एक वेगळी नवीन गोष्ट समजली, ती म्हणजे हेअर पोरोसिटी। हेअर पोरोसिटी जाणून घेण्यासाठी एक टेस्ट करायची असते। एका ग्लासात पाणी घ्यायचं, त्यामध्ये आपला एक केस टाकायचा, गळलेला कोणताही केस आपण त्यात टाकू शकतो। जर तो केस वरती राहत असेल तर लो हेअर पोरोसिटी आहे, जर तो केस पाण्याच्या मधोमध जात असेल तर मीडियम लो पोरोसिटी आहे आणि जर खाली जात असेल तर हाय पोरोसिटी आहे। तर तुमची जी पोरोसिटी असेल ती तुम्ही टेस्ट करा आणि त्यानुसार या प्रकारचे ऑइल तुम्ही वापरू शकता। जसं की मी जाणून घेऊन या 21 दिवसात मी तसंच फॉलो केलं आणि हे सगळं करत असताना मी काही चुका सुद्धा अवॉइड केल्या ज्यांना आपण कळत नकळत नेहमी करतो। जसं की रोज शॅम्पू करणं, खूप जास्त गरम पाण्याने हेअर वॉश करणं, ओल्या केसांमध्ये जोरजोराने कंगवा फिरवणं, टाईट पोनीटेल बांधणं आणि हीट टूल्स वारंवार वापरणं विदाउट प्रोटेक्शन। ट्रस्ट मी, ज्यावेळी तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्याल तुमचा हेअर फॉल खरंच कंट्रोलमध्ये येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरून ट्रीटमेंट करताना आपल्या केसांना आतून फ्यूल देणं ही तितकंच गरजेचं असतं। म्हणून प्रोटीन, झिंक, आयर्न, विटॅमिन्स या सगळ्या गोष्टींचे सोर्स तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा। रोज भरपूर पाणी प्या, रोज निदान 2 ते 2.5 लिटर पाणी पिलंच पाहिजे। जास्त स्ट्रेस घेऊ नका, प्रॉपर स्लीप घ्या। मी हे सगळं डेली फॉलो केलं। या 21 दिवसाची माझी ही जर्नी फक्त केसांसाठी मी सुरू केली होती, पण खरं तर मला एक डिसिप्लिन लागलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं पेशन्स ठेवा। आपण जरा काही सुरू केलं की लगेच म्हणतो की नाही फरक पडत आहे, आपण लगेच ते प्रोडक्ट वापरणं सोडून देतो किंवा आपण ते करणंच सोडून देतो। असं करू नका, कन्सिस्टन्सीने गोष्टी करत राहा। जर तुम्ही सातत्याने करत राहिलात तर नक्की तुमचा हेअर फॉल थांबेल। ट्रस्ट मी, जर तुम्हाला तुमचं हेअर फॉल थांबवायचं असेल तर ही रुटीन नक्की फॉलो करून बघा। अगदी सोपं आहे, यामध्ये तुम्हाला असं विशेष काही जास्त करायचं नाहीये ना, तुम्हाला महागातल्या ट्रीटमेंट्स घ्यायच्या। मग जर तुम्हाला हे 21 दिवसांचं चॅलेंज घ्यायचं असेल तर मला कमेंट करायला विसरू नका आणि 21 दिवसांनंतर येऊन तुमचा रिझल्ट सांगायला विसरू नका।